MIDC पोलीस ठाणे हद्दीत संगमेश्वर नगर, साक्षी रेसिडेन्सी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे राहतेघर बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक 8 जुलै 2026 रोजी पोलीस आयुक्तालय अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सोलापूर शहर यांनी सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून संशयित राहत्या घरात बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करून छापा टाकण्यात आला। नंदिनी गोरख कांबळे, वय 50 वर्षे, ब्लॉक नंबर 1, साक्षी रेसिडेन्सी, अक्कलकोट रोड, सोलापूर यांनी राहत्या घरात पीडित महिला पैशाचे आमिष दाखवून डांबून ठेवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिची शारीरिक पिळवणूक करून तिला अडकवून ठेवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन तिच्या येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करताना मिळून आलेली आहे। सदर बाबत MIDC पोलीस ठाणे येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करून महिला आरोपीला गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आलेली आहे। पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पद्धतीने यापुढेही अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असून शहरातील बेकायदेशीरपणे चालणारे कुंटणखाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त M. राजकुमार व पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक स्नेहा मेहतर व त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार रियाज प्यारे, पोलीस नाईक सत्तार पटेल, हेड कॉन्स्टेबल सुशीला नागरगुजे, हेड कॉन्स्टेबल अरुणा परब, कॉन्स्टेबल सीमा खोगरे, उषा मळगे, दादा गोरे असे संयुक्तपणे उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला आहे।